राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता इंग्रजी असो किंवा इतर कोणतेही माध्यम, सर्व शाळांना मराठी भाषा शिकवावीच लागणार आहे. अन्यथा थेट 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आणि मान्यता रद्द होणार आहे. मंडळी, राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले. 1 एप्रिल 2020 पासून हा कायदा लागू असला तरी आता 17 एप्रिल 2026 रोजी कडक अंमलबजावणीसाठी नवीन निर्देश जारी करण्यात आलेत. या निर्णयानुसार सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डांच्या शाळांना मराठी विषय शिकवणे बंधनकारक आहे. जर एखाद्या शाळेने हा नियम पाळला नाही, तर त्या शाळेवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल आणि वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन केल्यास शाळेची मान्यता आणि ना हरकत प्रमाणपत्रही रद्द केले जाऊ शकते. अहिल्यानगर जिल्ह्यातच जवळपास 348 खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामुळे या निर्णयाचा मोठा परिणाम या शाळांवर होणार आहे. दरम्यान, या नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही याची पडताळणी शाळा सुरू झाल्यानंतर 2 महिन्यात केली जाणार आहे. म्हणजेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान तपासणी होणार आहे. मंडळी, हा निर्णय मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा मानला जातोय. तुमचं काय मत आहे? कमेंट करा